सांगली जिल्हा परिषदेतील स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत असून सत्ता स्थापनेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष तीव्र झालाय. खासदार विशाल पाटील यांनी भाजपचा चिमटा काढत मोठा सल्ला दिलाय. जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झालाय. 6 तालुक्यात त्यांचा एकही सदस्य निवडून आला नाही. सगळ्यात कमी स्ट्राईक रेट भाजपचा आलेला आहे. शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघेच आघाडीवर आहेत. तुम्ही एवढे पैसे खर्च करून सत्तेचा दुरुपयोग करून स्वतः पालकमंत्र्यांनी 35 जागा निवडून येतील असं भाष्य केलं, पण भाजप जत आणि मिरज तालुक्याच्या पुढे गेलेलं नाहीये. सगळ्यात कमी स्ट्राईक रेट असलेल्या पक्षाला सत्तेत घुसायचंय. एवढी का घाई त्यांना आहे हे कळतच नाहीये. पराभव हा जनतेने तुम्हाला दिलाय, तो स्वीकार करा, अशा शब्दात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरून भाजपचा समाचार घेतलाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भर सभेत भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. याबाबत आता खासदार विशाल पाटील यांनी खुलासा केलाय. विखे पाटील आणि वसंतदादा पाटील असे आमच्या घराण्याचे 4 पिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ती चुकीची नाही, पण मी अपक्ष निवडून आलोय. कायद्याने मला अपक्षच राहावं लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा संबंध येत नाही. जिल्ह्यात विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यांच्या सल्ल्याने दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. त्यात काही बदल होईल असं वाटत नाही. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्यांबाबत विचारले असता ते म्हणाले, पूर्वी विश्वजित कदम आणि आमच्यात मतभेद होते, आता ते नाही आहेत. त्यामुळे आता अशा वावड्या येतात, यांच्यावर आम्ही हास्य विनोद करतो. आम्ही खूप संघर्ष केला, त्यातून आम्ही कंटाळून एक आलोय की आता कधीच तुटणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. किंवा शासकीय कार्यक्रम असतात आणि शासकीय कार्यक्रमात जिल्ह्याचं लोकप्रतिनिधी म्हणून त्या कार्यक्रमात आपण जायला लागते. विखे पाटील साहेबांच्या घराचे आणि आमचे आता हे 3ऱ्या-4थ्या पिढीचे, म्हणजे आता डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे सुद्धा आमचे चांगले मैत्री संबंध आहेत. 4 पिढ्यांचे संबंध आहेत आणि त्यामुळे ही अपेक्षा की एका पक्षात काम करू असणं काही चुकीचं नाही. मात्र मी ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे आणि हेच हीच गोष्ट पुन्हा सांगायची. मी अपक्ष निवडून आलेलो आहे आणि मी माझ्या काळात अपक्षच राहावं लागते कायद्याने. त्यामुळे मी कुठल्या पक्षात प्रवेश करायचा प्रश्नच उद्भवत नाही. जिल्ह्यात मी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करायचा आमच्या पूर्ण गटाने निर्णय घेतला असल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांनी दिलेल्या दिशेनेच आमचं पूर्ण पार्टीचा व्यवहार चालू आहे. त्यात काय बदल होईल असं निश्चित मी तुम्हाला सांगू ते होऊ शकणार नाही. विश्वजित कदम साहेब आणि आपल्यामध्ये थोडासा राज्यस्तरीय बातमी होत्या. कदम साहेबांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. कधी कधी काय असते, आता अशी पूर्वी आमच्यात मतभेद होते हे राज्याला माहित आहे आणि अशा आता जे वावडे येतात, अशा चर्चा येतात, मला वाटते आम्ही दोघेही एकत्र एकामेकाशी बोलतो आणि ह्याच्यावर चांगलं काही मिनिटं आम्ही सुद्धा हास्य विनोद करतो. अशा घटनेने आणि घट होणार. हे बघा, हे खूप संघर्षातनं एकामेकाच्या ह्या संघर्षानंतर दोघांनाही, हे दोन्ही विचारांना, दोन्ही गटांना खूप मोठा त्रास झालेला आहे. ह्या सगळ्या त्रासाला शेवटी वैतागून कंटाळून आम्ही एक आलेलो आहे आणि त्यामुळे एवढे संलग्न झालेलो आहे की असं हे तुटणं शक्य नाही. जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. जवळपास समसमान संख्येवर आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये ही भूमिका आपल्या पक्षाची. जिल्हा परिषदेचे हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे की समसम परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झालेला आहे. त्यांचे 10 जी तालुक्यात, त्यांच्यापैकी 6 तालुक्यात त्यांचा एकही सदस्य निवडून आलेला नाहीये जिल्हा परिषदेला. म्हणजे ही त्यांची वाईट परिस्थिती आहे. 16 सीटा त्यांनी निवडून आणू शकल्या. सगळ्यात कमी स्ट्राईक रेट आज त्या पक्षाचं राहिले. अर्थात महापालिकेला सगळ्यात हाय स्ट्राईक रेट हा काँग्रेसचा राहिला होता. आज 2 नंबरचा स्ट्राईक रेट काँग्रेसचा आहे आणि 1 नंबरचा स्ट्राईक रेट हा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा राहिलेला आहे. म्हणजे जिथं जेवढे लढवलो त्यातले किती जिंकलो. ह्याच स्ट्राईक रेटमध्ये महाविकास आघाडीचे 2 घटक पक्ष राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस हे 2 आघाडीवर आहेत. भाजप खूप मागे आहे. तुम्ही एवढे पैसे खर्च करून, सत्तेचा वापर करून, लोकांपुढे जाऊन स्वतः भाषण करून पालकमंत्र्यांनी की माझे 35 जागा निवडून येणार, ती 20चा आकडा सुद्धा गाठू शकले नाही. अर्थात आमच्या कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती झाल्या, त्या होणं चुकीचं झाल्या नसत्या तर काढायची. मी आधीच सांगत होतो, लोक मला गमतीत काढायचे की भाजप मिरज आणि जत ह्या 2 तालुक्याच्या पलीकडे तुम्हाला कुठेच दिसत नाहीये आणि ह्या ठिकाणी जरा फक्त आम्ही एकसंघ लढलो असतो तो 1 आकड्याच्या पुढे भाजप जात नव्हता. आता एवढ्या पराभूत झालेल्या पक्षाला पुन्हा सत्तेत घुसायचा, एवढी का त्यांना त्या सत्तेबद्दल प्रेम आहे हे कळत नाही. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. आता जिल्हा परिषद नाकारलेला आहे, उद्या तुम्हाला विधानसभेतही नाकारतील आणि लोकसभेतही नाकारतील. सवय लावून घ्या.
पराभव हा जनतेने तुम्हाला दिलेला आहे, तो स्वीकार. जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणत्या पक्ष तेव्हा अजून ती काही चर्चा झालेली नाही, त्याबद्दल विचारही नाही आहे. विश्वित कदम आणि जयंत पाटील साहेब, इतर जे नेते आहेत, अर्थात त्यात शिवसेनेचे नेते आमचे उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाची चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आमच्या सोबत काही ठिकाणी लढलेले शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट आहे, आमच्या सोबत लढलेले राष्ट्रवादी जी आता सुनेत्रा वहिनी चालवतात त्यांचाही पक्ष, असे एकत्रित लढून आम्ही जवळजवळ 43 सीटा जिंकलेल्या आहेत. आणि या सगळ्यांची चर्चा सुरू आहे. भाजपचा प्रयत्न आहे, जो महापालिकेत सुद्धा 39 झाल्यावर आमच्या सोबत लढलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. पण ती परिस्थिती ह्या जिल्हा परिषदेत होईल असं मला वाटत नाही. आणि निवडी 18 तारखेला ठेवल्या, त्याच्या आधी 16-17 तारखेला बसून सगळ्यांची एकत्रित विचारांनी दोन मोठे नेते निर्णय घेतील. म्हणजे आभारी आहे शासनाचे की आज अजितदादांनी जो शब्द दिला होता तो निदान जाहीर करण्यात आला. मला वाटत नाही फडणवीस साहेबांनी ह्यात काय खूप मेहनत घेतली असेल. अजितदादांनी जो बजेटचं प्रेझेंटेशन केलेलं होतं ते न वाचणं, ते बदलणं कदाचित त्यांना शक्य झालं नाही, म्हणून त्यांनी आज ती घोषणा जाहीर केलेली आहे. आज अजितदा आपल्यात नाही आणि मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी जाता जाता या शेतकऱ्यांना माफी द्यायचा त्यांनी जो शब्द दिला होता तो दिला. आता प्रत्यक्ष अंमलबजावणी ही भाजप करत असल्यामुळे जरा संशय येतो. जाहीर झालं, अजितदादा आमच्यावर काम केलेले चांगले नेते होते, आज आपल्यात नाही आहेत, त्यांनी जाहीर घोषणा करायचं ठरवलं, त्यांनी चांगलं इम्प्लिमेंटेशन केलं असतं. आता इम्प्लिमेंटेशन जर भाजपकडे असेल ते कसं करतील, काय निमित्त करतील. जसं महिलांना फसवणूक केली, हे पैसे देतो ते पैसे देतो, एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती. शिंदे साहेबांनी चांगली योजना आली, त्या जोरात ह्याला भाजपला इथं सत्ता मिळाली. आणि पुन्हा जेव्हा ह्यांच्याकडे ते राबवायचा प्रयत्न परिस्थिती आली तर त्यात काटछाट करा, ह्याला देणार नाही, तिला देणार नाही, त्याला देणार नाही, त्यांनी चालू केलं. आता हे तसं करू नये. सरसकट शेतकऱ्यांना माफी द्यावी. तर पुंजी आहे फक्त 24-25 देतो म्हणतात, त्याच्या पूर्वीपासून जे थकीत आहेत, ज्यांना कर्जमाफी कधी मिळाली नाही त्या शेतकऱ्याचं काय. ह्या वर्षीची परिस्थिती एवढी बिकट आहे. ह्या वर्षी कर्ज घेतलेल्या 25-26 शेतकऱ्यांना ज्यांना कर्ज भेटता येत नाही त्यांच्याबद्दल काय. पण 50,000 रुपये देणार आहे, ते कधीपर्यंत देणार. हे 2 लाख देणार, हे जिल्हा बँकांना तुम्ही कधी परिस्थिती देणार. मागच्या जिल्हा बँकांना कर्ज देत असताना ह्या सरकारने जवळजवळ 1 वर्षाचा वेळ लावला ते पैसे वर करायला. त्या 1 वर्षाचा व्याजाचा परत वाद शेतकऱ्यांचा, जिल्हा बँकांचा, इतर बँकांचा झाला. त्या पैशाचं काय. अजूनही आता फक्त जाहीर केलेली आहे, कदाचित पर्याय नसल्यामुळे जाहीर केलेला आहे, पण अजूनही त्याच्या खोलात जाऊन पुन्हा अभ्यास करावा लागणार.